पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशभरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील टेंबीनाका आनंद आश्रम परिसरात शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी पेढे वाटत फटाके फोडले। भारतीय सेनेच्या धाडसी कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार अभिनंदन यावेळेला करण्यात आलं। यावेळेला दहशतवादी मसूद अझर याच्या फोटोसह पाकिस्तानी झेंडा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला। खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितलं की ही केवळ सुरुवात आहे। भारत आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवतोय। ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार यांनी देखील सांगितलं की सेना आणि सरकारच्या या निर्णायक पावलामुळे आज संपूर्ण देशाला अभिमान वाटतोय। ऑपरेशन सिंदूर करून पहलगामचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान, अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्तान, ईट का जवाब पत्थर से। आमच्या माय भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम, त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं। त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय। भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होतंय आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख, सर्व सैनिक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो। इन्कलाब जिंदाबाद, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हेमंत घ्या।